नमस्कार. सन 2016-17 मध्ये सरळमधील सर्व विद्यार्थ्यांची इयत्ता सिस्टीमद्वारे अपडेट करण्यात आली होती. म्हणजे पुढील वर्गामध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण हे करत असताना काही प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळं सन 2017-18 मध्ये हे विद्यार्थ्यांचं प्रमोशन मुख्याध्यापक लॉग इनला ठेवलं आहे. म्हणजेच आपल्याला विद्यार्थ्यांची इयत्ता मुख्याध्यापक लॉग इन वरून बदलून घ्यावी लागेल. तर ही म्हणजेच पहिलीतला विद्यार्थी दुसरीमध्ये, दुसरीतला तिसरीमध्ये हे सिस्टीमद्वारे न होता आपल्याला मुख्याध्यापक लॉग इनवर एका टॅब आहे त्या टॅबच्या आधारे त्यांना प्रमोशन करावे लागेल त्यांचं पुढील वर्गामध्ये. तर हे कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम ब्राउझरमध्ये educationmaharashtra.gov.in ही वेबसाईट टाकून ओपन करा. ओपन केल्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं होम पेज ओपन होईल. त्यामध्ये शाळा, कर्मचारी, विद्यार्थी आणि मध्यान्ह भोजन योजना असे 4 टॅब आहेत. त्यामधील विद्यार्थी या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी युजर लॉग इन हा एक ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा आणि यामध्ये पहिल्या बॉक्समध्ये शाळेचा UDIS नंबर आणि दुसऱ्या बॉक्समध्ये स्टुडंट पोर्टलसाठी असणारा पासवर्ड टाका आणि त्याच्या खाली वरील बॉक्समधला कॅप्चा टाका आणि लॉग इन व्हा. लॉग इन झाल्यानंतर या आडव्या ह्याच्यामध्ये ज्या टॅब आहेत त्यामध्ये मेंटेनन्स या टॅबवर कर्सर न्या. त्यामध्ये 1 नंबरचा ऑप्शन आहे प्रमोशन फर्स्ट टू 8th आणि त्यावर क्लिक करा. त्यानंतर प्रमोशन साठी असणारं पेज ओपन होईल. यामध्ये या ठिकाणी या बॉक्समध्ये ज्या इयत्तांचं प्रमोशन करायचं राहिलेलं आहे ते इयत्ता दिसत आणि या बॉक्समध्ये ज्या इयत्तांचं प्रमोशन झालेलं आहे त्या इयत्ता दिसतात. म्हणजे हे मी यापूर्वी पहिलीतल्या विद्यार्थ्याचं दुसरीत, तिसरीतल्या चौथीत आणि चौथीतल्या विद्यार्थ्याचं 5वीत प्रमोशन केलेलं आहे. तर आता 5वीतील विद्यार्थ्यांचं प्रमोशन 6वीत कसं करायचं हे आपण पाहूया. तर 5वीच्या समोरील हे विद्यार्थी संख्या त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इयत्ता 5वीतील सर्व विद्यार्थी आपल्याला इथं दिसतील. त्यामध्ये त्यांचा स्टुडंट ID, त्यांचं नाव, लिंग, जन्मतारीख आणि आता 2017-18 मध्ये ज्या इयत्तेमध्ये ते प्रमोशन होणार आहे त्यांचं ती इयत्ता या ठिकाणी आपल्याला दिसते 6वी. त्यानंतर डिव्हिजन आणि रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर. आपल्याला या विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेल्यामुळे जर रिक्वेस्ट आली असेल आहे की नाही याबाबत नो हे ऑप्शन आहेत. रिक्वेस्ट आली असेल तर त्याची ट्रान्सफर प्रमोशन पुढच्या वर्गामध्ये होणार नाही. यासाठी जर अशी रिक्वेस्ट आली असेल तर त्या रिक्वेस्टवर आपण जोपर्यंत ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट करत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याचं प्रमोशन पुढील वर्गात होणार नाही. तर यामध्ये सर्व माहिती तपासून प्रगत अप्रगत सिलेक्ट करून सर्वात शेवटी त्या इयत्तेतील सर्व प्रमोट हा एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा.
प्रमोशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जी इयत्ता पाचवी होती, ही 5वीतील विद्यार्थ्यांचं 6वीमध्ये प्रमोशन झालेलं आपल्याला इथं दिसेल. या ठिकाणी 6 स्टँडर्ड डिव्हिजन 1 आणि जे 5 विद्यार्थी होते 5वीमध्ये ते आता 6वीमध्ये आपल्याला आलेले दिसतील. अशा प्रकारे आपण सर्व इयत्तावर क्लिक करून त्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन पुढील वर्गामध्ये करू शकतो. मात्र ज्या शाळेतील जो शेवटचा वर्ग आहे, समजा या शाळेतील शेवटचा वर्ग 7वीचा आहे, तर त्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन होताना त्या पुढील वर्ग नसल्या कारणाने कोणत्या वर्गात प्रमोशन होणार आहे याबाबत नॉट नोन अशा प्रकारचा एक ऑप्शन येतो, जी एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये ह्या वर्गांची तुकडीची निर्मिती सिस्टीमद्वारे केलेली आहे. या ठिकाणी त्याचं 8वीमध्ये मात्र या तुकडीमध्ये नॉट नोन तुकडीमध्ये त्याचं प्रमोशन होईल आणि ज्या वेळेस या विद्यार्थ्यांची ट्रान्सफर रिक्वेस्ट येईल त्यावेळी ते विद्यार्थी आपल्याला त्या शाळेमध्ये ट्रान्सफर करता येतील. अशा प्रकारे आपण सर्व इयत्तांचं विद्यार्थ्यांचं प्रमोशन पुढील वर्गामध्ये करू शकतो. धन्यवाद.